तिची झोप अर्धवट झालेली, त्यामुळे की कुणी खूप चिडचिड सुरू केली, रडारड सुरू केली. माझी आता इच्छा खरं तर गेलेली, पण परत मी थोडंसं स्वतःला खुश केलं. ठीक आहे, आज आहे संडे आणि आज खूप स्पेशल दिवस आहे आमचा दोघांचा, कारण आज आमची 6th ॲनिव्हर्सरी आहे. पण आज आम्ही आता तरी दिवसभर आम्ही शूट मध्ये असणार आहोत. आज ॲनिव्हर्सरी आहे, आज शूट आहे. काम तर करावं लागेल. प्रोडक्ट आणले आणि त्याचं शूट आता करणार होतो मी. आता जस्ट लाईव्ह झालं आणि मस्त होता एक्सपिरियन्स, छान झाला एकदम लाईव्ह. आम्ही दोघंच जे आलो होतो त्याचं हे आता अचानक एवढे सगळेजण मस्तपैकी आम्हाला सरप्राईज द्यायला आलेले. आता काय ना मजा आली, पण खरंच जाम भारी वाटलं. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज आहे संडे आणि आज खूप स्पेशल दिवस आहे आमचा दोघांचा, कारण आज आमची 6th ॲनिव्हर्सरी आहे. पण आज आम्ही आता तरी दिवसभर आम्ही शूटमध्ये असणार आहोत, त्यामुळे काय असं सेलिब्रेशन बघू संध्याकाळी झालं तर आता जरा नाश्ता वगैरे बघू, काहीतरी करू आणि निघू आम्ही. संदीप दादांकडे शूट आहे, आमच्या पाठच्याच गल्लीत आहे. लेन मध्ये बोल. मी गावात राहते, त्यामुळे मला व्हिडिओ व्हायरल गेले तर लगेच लुक बिक बघा. बाय द वे, हॅपी ॲनिव्हर्सरी गावीन. सॉरी, हॅपी ॲनिव्हर्सरी संकल्प. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. चला आता आम्ही पहिले दिवसाची तर छान सुरुवात करतो. मला झाली सर्दी केली आज मी रविवारची, म्हणजे खरंच खूप छान सुरुवात झाली आहे खरंच. आता मला झाली सर्दी. युधा एवढ्या दिवस आजारी होती आणि आता मला सर्दी झाली आहे, त्यामुळे थोडंसं आवाज येऊ शकतो तुम्हाला असा, पण प्लीज ऍडजस्ट करा. सारखं असं येऊ शकतो. हे बघा, आमचं नेटवर्क इकडे खाली बसलंय. नेटवर्क हॅशटॅग नेटवर्क. माझ्या बबड्या शाबड्या तो बोल. ओय बबड्या बोल, हॅपी ॲनिव्हर्सरी आहे बाबा. आय लव्ह यू बोल. बोल आय लव्ह यू. हा, तेच पाहिजे तिला. चाललो आम्ही शूटला. बबड्या टाटा. प्रोडक्ट आणले आणि त्याचं शूट आता करणार होतो मी. दिस इज हाऊ बिझनेसमॅनची लाईफ असते. आज ॲनिव्हर्सरी आहे, आज शूट आहे. काम तर करावं लागेल. इथे आणलंय, खाली सगळं ठेवलंय. आता मी जस्ट लिस्ट करून घेते. सगळे येईपर्यंत लहान मुलांना बोलवलंय, त्यामुळे त्यांच्यासोबत हे प्रोडक्टचं शूट करणार आहोत आम्ही. फॅनचा बाराचा आवाज येत असेल आणि त्यात माझा आवाज जरा छोटासा. हा, हे बघा, याला गाडी पाहिजे. ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट पाहिजे का तुला? इकडे इकडे ह्या साईडला तिकडनं लाईट येतोय ना, म्हणून ही गाडी घ्यायची. ॲनिव्हर्सरीचं तुला माहिती का, हे आहे ना, हे मी माझ्यासाठी घेतलं. कार त्यात इन्क्लूड नव्हते, त्यांनी स्वतः इन्क्लूड करून घेतलं. आता आम्ही आता शूटला सुरुवात करणार, त्यामुळे मला जास्त शूट करायला मिळणार नाही. पण संकल्पला थोडंसं सांगते की थोडं मागून जस्ट थोडेसे शॉर्ट घेता आले तर घे, कारण मला तिथे राहायचं आहे. मला शूट कसं पाहिजे हे मला माझ्याप्रमाणे घ्यायला लागणार आहे, त्यामुळे जशी आता लिस्ट काढते. आता आपण शूट करू. आपण त्या शूट मध्ये असलो ना की आपलं कोण आलेला बरं. हे आहेत संदीप दादा, तुम्ही ओळखता सगळे संदीप दादांना. दादा लुक द्या. गुड मॉर्निंग. ते ह्यांचं वैशिष्ट्य काय माहिती आहे? त्यांचं कॅलेंडर उलट झालं. दर बड्डेला ते अजून जवान दिसतात. चार्म ऑफ द पर्सन. हा दादांचं नवीन स्टुडिओ. हास्य जत्रामध्ये नाही का बोलतात त्यांना? काय अलिबागचे ते काय पांढऱ्या केसांचा राजकुमार.
असं 6 वर्ष राहू दे उलट. 6 सहा नाही, पुढचे सगळी वर्ष. काल माहितीये तुमच्यासारखा सेम मला माणूस दिसला, फक्त त्याची तांबडी हे होती दाढी, सेम लुक होता. हाय दादांचा स्टुडिओ, हा नवीन स्टुडिओ, सेकंड. असे वेगवेगळे पार्ट केले त्यातले, म्हणजे वेगवेगळे शूट एका ठिकाणी होईल म्हणून. आमची ग्रीषा आली आहे पहिले. सगळ्यात पहिले आली आहे. हो केले, त्यांना पाठव. तो बो आठवला. ही हाऊस सगळी संकल्पाची. हा भारी आवडलं मला. कोविड विसरले. कापू काय आम्ही डायट कॉन्शियस. वा थँक्यू. झालं आमचं 2 पर्यंत शूट झालं. वेळच झालं नशीब. आम्हाला वाटलेलं खूप वेळ होणार आहे, पण आलो आम्ही. आणि घरी आलो तर सगळी गंमतच होती. किकूची झोप अर्धवट झालेली, त्यामुळे किकूने खूप चिडचिड सुरू केली, रडारड सुरू केली. त्यामुळे मी नंतर व्लॉगच नाही केला. आणि आता जायचं आम्हाला लाईव्ह. आम्ही ऑलरेडी अनाऊन्स करून ठेवलेलं. माझं असं संकल्प झालं की जावं का लाईव्ह की नको, पण म्हटलं जाऊ दे, आता अनाऊन्स केलं आहे तर ठीक आहे जाते. माझी आता इच्छा खरं तर गेलेली, पण परत मी थोडंसं स्वतःला पुश केलं. ठीक आहे जाऊ आता. तर हा ब्लॉग ऑलरेडी नंतर पडलेला असेल, त्याच्या आधीच आम्ही लाईव्ह केलेला असेल. तर ज्यांनी लाईव्ह बघितलं नसेल तर त्यांनी प्लीज पाठीमागे जा. लाईव्हच्या ह्याच्यामध्ये जाऊन चेक केलं तर तिथे व्हिडिओ तो असेल, तुम्ही परत बघू शकता. असं काही नाही आहे. ज्या दिवशी मला लाईव्ह जमलं नाही आहे त्यांनी ऑलरेडी अपलोड केलेला आहे व्हिडिओ, तो जाऊन चेक करू शकता. आता वाजलेत 5:30-6 वाजता जायचं लाईव्ह. युगा आहे, युगा आता खेळते. संकल्पने जरा घेतलं आहे, थोडीशी झाली चिडचिड, रडारड. ती ॲक्च्युली ह्याच्यामुळे जास्त करायला लागली. आजारी पडल्यापासून जरा जास्त चिडचिड झालेली, पण ठीक आहे, लहान आहे त्यामुळे होणार ती गोष्ट. हां, तुम्हाला हा आवाज जरा जास्त येत असेल ना, तर पाठीमागे काम चालू आहे. हॅलो, आता जस्ट लाईव्ह झालं आणि मस्त होता एक्सपिरियन्स, छान झालं एकदम लाईव्ह. खिडकी उघडते, सॉरी. हां, सगळं खिडक्या वगैरे लावलेल्या कारण बाहेरचा आवाज जास्त येतो म्हणून. पण छान झालं लाईव्ह आणि आम्ही दोघांनी खूप मुळात एन्जॉय केलं, त्यामुळे खूप मस्त झालं. युगाला लास्टला घेतलं, पण तिने सगळी गंमतच केली. पण ठीक आहे, आमचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता युगासोबतचा. पण युगाला आता इकडे तिकडे सगळं असं खेचायची सवय लागली, त्यामुळे आता आपण काय नाही करू शकत. ठीक आहे, असं दे, एक्सपिरियन्स मॅटर. ठीक आहे, माझा संकल्पचला घेते मी. ये छान झालं ना लाईव्ह.
मस्त झालं ना. असू दे, आवाज येतो याच्यामध्ये. मी त्या दिवशी हो जाम भारी झालं. मस्त मजा झालं आली. ना. हा ऍक्च्युली ब्लॉग जाणार आहे परवा आणि आता लाईव्ह दिलाय, पण ठीक आहे. ज्यांनी लाईव्ह बघितलं नसेल त्यांनी आता चॅनलवर जाऊन बघू शकता. इथे आहे अपलोड नाही तर इथे पण दिसेल तुम्हाला. हा, मी इथे पाहिजे तर पिन पण करून ठेवते किंवा डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करून ठेवते, म्हणजे तुम्हाला बघायला मिळेल. मस्त झालं. आता काही सेलिब्रेशन वगैरे काय होईल बघूयात, नाही तर आम्ही आता चाललोय तिघं हॉटेलला. तेवढंच सेलिब्रेशन ना. आम्ही काही ह्यावेळेस एकमेकांना असं गिफ्ट वगैरे असं काही दिलं नाहीये, त्यामुळे बघू, जे इच्छा झाली पुढे 2-3 दिवसानंतर वगैरे असं काही बघूयात तर घेऊ आम्ही एकमेकांना काहीतरी गिफ्ट. लाईव्ह केलं पण मॅडमला भूक लागलेली, म्हणून आम्ही असं चिडचिड करायला लागलो, कारण वाजले 7चा आमचा टाइम होतो. हो की नाही म्हण्या? हो ना, भूक लागते. हो, मग आता शेव दिलीये, एक फळ पण खाल्लंय, पण थोडीशी अजून भूक होती म्हणून मग मी शेव दिली तिला थोडीशी, आता खातीये. तिला कसं करायचं? छोट्या माशीला घाबरली ती. कसं करायचं? जा इकडे जा कर जा. मग छू कर तिला. शिकर जा. हा घाबरते नुसती एवढ्याशा गोष्टीला. आता चल. हे बघ आपण दोघं मिळून करू. आम्ही दोघंच जे आलो होतो त्याचं हे आता अचानक एवढे सगळेजण मस्तपैकी आम्हाला सरप्राईज द्यायला आलेले आहे. आणि जाम भारी वाटते. हे हरामखोर माणूस हा काल आलाय आणि आज भेटलाय मला. तर आता आज शिव्या खायला सरप्राईज भाई. आता काय ना, मजा आली, पण खरंच जाम भारी वाटलं. आम्ही असं दोघंच बसलेलो. बनी आले. एन्जॉय करा. हा, पैसे वाढले रे, वाढले. अरे वाढत पाहिजे ना. हे बघ प्राऊडली. Happy anniversary, you guys, Mummy Papa. Happy anniversary, you Mummy Papa. कमी झालं. येऊ मी? बघून